श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. घरातल्या स्त्रीने, घरातील महिलेने दर गुरुवारी जे एक काम करावे, जे हवे ते सगळं काही मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. तुम्हाला माहितीच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा अत्यंत आवडता दिवस मानला जातो आणि हा स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा. त्यात दूध, साखर किंवा गोड कोणतीही मिठाई किंवा पुरणपोळी जे आपल्याला शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना नक्की दाखवा. जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद म्हणून तो खायचा आहे. हे सगळे झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये, म्हणजेच जिथे तुम्ही तुमचे पैसे, दागिने ठेवत असाल तिथे 1 रुपया किंवा 11 रुपये किंवा 21 रुपये अशी दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे. 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाही आहे. म्हणजेच 11 महिन्यानंतर त्या पैशांची आपल्याला देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा जरी स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. 1 रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो आणि जमत असेल तर दर गुरुवारी 11 रुपये ठेवले तरी चालतात. आता तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही तो 1 रुपया किंवा 11 रुपये किंवा 21 रुपये टाकून जमा करू शकता. पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारीच करायचे आहे. आणि समजा ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल किंवा काही अडचण असेल तर त्या गुरुवारी हा उपाय करायचा नाही. त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा आहे. पण दर गुरुवारी आठवणीने एका महिलेने अवश्य करावे. 11 महिने सातत्याने करावे. शुभ वार्ता मिळेल. त्याने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील महिलेनेच हा उपाय करायचा आहे. तर हा छोटासा उपाय कसा वाटला नक्की कळवा. आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.